आलो. बोल ना. तुला काहीतरी विचारायचं होतं. विचार की. तुझं आणि मोहनचं काय झालंय का? म्हणजे छगनच्या वाढदिवसा दिवशी मोहन बरोबर गोड गोड बोलत होतीस. अचानक संध्याकाळी काय झालं तुला? नाही की. गाणं म्हणताना त्याच्याकडे तू रागाने बघत होतीस. बोल. नाही अगं, ग, काय आहे ते सांग लवकर. नाही काय. सांग मला. तो तुला त्रास देतोय का? अगं, मी तुझी मैत्रीण आहे, मला सांग. नाही ग. अगं सांग. अगं तुला एकदा सांगितलं ना नाही काही म्हणून. 100 वेळा काय विचारतेस? काय झालं काय झालं काय झालं? हे बघ, आपल्याला माणसं जशी वाटतात ना तशी ती अजिबात नसतात. आणि प्लीज प्लीज मला मोहनबद्दल ना इथून पुढे काहीच विचारू नकोस. आणि जर काही विचारायचं असेल ना तर तू लांब राह यार. नकोच विचारूस प्लीज. जातो इथून. मला तुझं तोंड पण नाही बघायचं. जा. अरे करिश्मा, हां सर. आता पुढचा माझा तास आहे. काल दिलेला अभ्यास झालाय ना? नाही सर, त्याने लई काम लावलं ना त्यामुळे राहिला. पण करेल मी उद्या. असं नाही ना करायचं बाळा. करत जा अभ्यास, ठीक आहे? आणि कामावरनं आठवलं, हे वाकडे शिपाई कुठं दिसत नाहीयेत. ते नसतात दिसत. मी रात्री पाहिले तर पिऊन पडले होते. काय? कानांनी पाहिले. कानांनी कोण कुठं पाहतोय? कानांनी ऐकलंय मी. म्हणजे काय बोलतेस तू? कोणी सांगितलं तुला की ते पडलेले? हां, हे बघ, खरं खरं सांग मला. माझ्यापासून काय लपवत असशील तर लपवू नकोस. खरं सांग. सर, मी कोणाच्या वाढदिवसाला पण गेले नाही ना. फार्म हाऊसला गेले. मी रात्री माझ्या घरीच होते. हे बघ करिश्मा, मी तुला विचारलं पण नव्हतं की तू कुठल्या वाढदिवसाला गेलेलीस का कुठल्या फार्म हाऊसवर गेलेलीस. आता मुकाट्यानं जे खरं आहे ना ते सांग, नाहीतर माझ्या इतका वाईट कोण नाहीये. सर, आई शपथ, तुमची शपथ हो. शालू चालली होती माझ्याकडे आणि म्हणली की आपण छगनचा वाढदिवस आहे ना त्याचा फार्म हाऊसवर करू. मी तर नाही नाही म्हणत होते. मला अभ्यासच करायचा होता. पण ती येऊन बोलली. म्हणजे मला असं वाटतंय की तिला आणि मोहनला सोबत टाइम स्पेंड करायचा होता म्हणून ती आमच्या सगळ्यांना घेऊन गेलती. तर मी म्हणत होते नको राहिला तिथं, आपण आपल्या घरी जाऊ, मला अभ्यास करायचा आहे. पण माझं कुणी ऐकलंच नाही. आता मी एवढं बोलते पण शपथ घेऊन बोलले. पण तुम्हाला काय वाटणार? मी चोंबडी आहे. मी लावा लावा करते. मी आग लावते तुमच्यात. सर, मी यावर्षी ठरवलंय लय चांगला अभ्यास करायचा आणि तुमच्या विषयात आहे ना पहिला नंबर आणायचा. पण हे अशा अडथळे येतात. जाऊ दे शांत हो. एक काम कर, तू जा. शालू आणि मोहन असं कसं करू शकतात हे विद्यार्थी? असली अपेक्षाच केली नव्हती ह्याच्याकडून. आज रंगपंचमी आहे. चला कोणाला तर रंग लाव. दीदी, ते बघ मागं कोण आले. आईला तू स्वप्न कविताला रंग लावतोय.
रंग आणू. चल. आता कविता आली ना तिच्या अंगावर हे रंगाचं पाणी सोडावतो. हा आली आली 1 2 3. अरे तू आहेस वय मला वाटलं कविता आहे. ए तुझ्यासाठी मी कलर आणाय गेल तू आणि माझ्या जांग पाणी वाढलं व्हय तुझ्या आई. छगनचा बड्डे झाला वाटतं. हो झाला. फार्मासवर सगळी पोरं गेली होती. हो तुम्ही होता का? नाही बाबा छे आपल्याला असलं काम जमतच नाही. आई बापाला फसवून इकडं जायचं तिकडं जायचं. छग्या तर मला म्हणत होता रस्सा होता चिकन होतं आमटी होती आईस्क्रीम केक काय ते होतं ते तसलं. मी तर नाही बाबा अभ्यासी सोडून आई बापाला फसवून तसलं नसतं करायचं बाबा. मी तर नाही गेलो. तू गेली होती का? नाही शालू बोलवत होती पण नाही मी गेले. बरं झालं गेला नाही तुम्ही. हो त्या छगनला रस्टिकेट केलंय. हो शालू पण येत नाही शाळेत आता. हो त्या दिवशी काहीतरी शालूचं आणि मोहनचं काहीतरी झालं वाटतं. छे बाबा आपल्याला असलं काय जमत नाही. आई बापाला घेऊन तिकडं फिरायचं असलं मी काही काम करू शकत नाही. थर्ड क्लास पोरं असतात. पण मी जाते बाबा मला आईनं बोलवलंय. ऐक ना मला तुझं गणिताचं पुस्तक देशील का? देतो की. मग उद्या शाळेत आल्यावरती देते. सांगते. ए डुमने इकडे काय रे चाललेलं तिथं आत्ता? काय नाही खरं सांग. अरे खरं काय नाही. मग कविता एवढी स्वप्नीलकडे बघून हसत का होती? अरे चांगले मित्र आहेत म्हटलं हसणारच की. खरं सांग. खरं तर मग त्यांचं काही लवशिप वगैरे नाही ना? नाही बाबा. हो मी पण त्यांना लय वेळा बोलताना बघितलंय. अरे तुमच्या मनातच पाप आहे. ते चांगले मित्र आहेत. हे बघ खरं सांग तुला पाहिजे ते खायला देणार. खरं सांग नक्की नक्की. नक्की. मग माझ्या हिशोबाने सांगतो ती दोघं तर चांगले मित्र आहेत पण स्वप्नीलच्या मनात काय ते मला नाही माहित. ए खायचं लक्षात ठेव येतो मी. हां दोन शेट हां नक्की काय काय नाही आहे? काय नाही चल. तू सगळ्याचा भाव आहेस का? अहो मीच छगे आहे. नाही ना तू सगळ्या नास. अहो वाकडे मामा मीच छगे आहे. आले का मग केस ती दाढी. अहो दाढी येत होती शाळेत येताना मी खरवडून यायचो. कावळा पोरगा वाटलं पाहिजे ना 9वीतला. हा, बरोबर आहे. एका वर्गात 2-2 5 वर्ष तू गाजवलेस ना त्यामुळे हे असेल नाही का. पण मला एक सांग तू शाळेत याचं बंद का झालंयस? शाळा शिकून कोणाचं पहिलं झालंय. कुठं ती डिग्री करायची त्याची कागदपत्र मस्त पैकी आता बिझनेस करायचा पैसाच पैसा. मी शाळा बंद केली आता नको शाळा बस आता बिझनेस. काय लेका सांग तुझी लेका मामाच्या फार्म हाऊस मध्ये जाऊन ती शाळेतली पोरं नेऊन तू पार्ट्या केल्यास
हा मग तुला शाळेत हाक काढलाय आणि बापानं मुतूच तो मारलाय म्हणून तू शाळेत येत नाहीस हा लेका असं सांगित नाहीस तू हा लेका 10वीत असताना माझं लगीन झालंय मला 5 पोरं आहेत कसं थोबाड दिसते तुझं बघ बरं येळत लग्न झालं असतं ना तुला आतापर्यंत तुला 5 पोरं झाली असती मामा कशाला तर मापा काढताय माझी जाऊ देत मला पोरांची पार्टी आहे तिकडे मित्रांची हा पार्टी माय कुठं आपल्या चिचगाली राहणार तुझ्यासारख्या राजमेंट पोरं काय शाळा कोण मी शिकतं त्याचं काय घेऊन बसलास शाळेत काय नाही एवढा चल बघू कुठं आहे ती पार्टी कोण शाळेत शिकून मोठं झाले चल येतो म्हणतो ती दोघं तर चांगले मित्र आहेत पण स्वप्नीलच्या मनात काय ते मला नाही माहित. ए डॉन हा कसला विचार करतोय अरे काय नाही मग एवढ्या विचारात का बसलाय अरे त्या स्वप्नीलचं आणि कविताचं काहीतरी चाललंय असं वाटतंय मला हा मला पण वाटलंच तीच विचार करत असते आहे ना हा काय आवडती काय हे छे मला कशाला आवडती मग एवढा विचार कस काय अरे तुला सांगू का आपल्या शाळेत ना एक प्रेम प्रकरण चाललंय आणि ते आपल्याला काय पण करून गाजवायचं आहे. मग काय करावं लागेल आता तू फक्त बघच मी काय करतो ते. ती दोघं तर चांगले मित्र आहेत पण स्वप्नीलच्या मनात काय ते मला नाही माहित. चल पाटी पुस्तक दप्तर वही खडू आणि फळा दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा हे पाटी पुस्तक दप्तर वही खडू आणि फळा दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा पोरं झाली गोळा अन भरली माझी शाळा शाळा शाळा